आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण अतिशय वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत मेथीचे पराठे। तर त्यासाठी मी लसूण घेतला आहे टेचून आणि त्यानंतर घेतली कोथिंबीर कट करून, डाळीचं पीठ घेतले, 2 कांदे घेतले, 1 लिंबू घेतला आहे, थोडासा कढीपत्ता घेतला आहे, 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्यानंतर 1 बटाटा घेतला आहे, त्याच्यावरची साल काढून घेतली आहे आणि त्यानंतर आपली मेथीची जी भाजी आहे तिला मी धुवून स्वच्छ कट करून ठेवून दिलेली आहे बारीक। आणि आता ह्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत यांना आपण मस्त अशा खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेणार आहोत, म्हणजे ठेचा तयार करायचा आहे आपल्याला याचावाला। तर अशा प्रकारे मी एक खलबत्ता घेऊन त्याच्यामध्ये मस्त असे तुकडे करून थोडंसं त्याच्यात मीठ टाकून देणार आहे। मिठामुळे आपल्या ज्या मिरच्या आहेत ना त्या पटकन म्हणजे पटकन टेचल्या जातात, त्याच्यामुळे थोडं मीठ टाकून मग त्यांना टेचायचं छान, तर मस्त असा ठेचा सुंदर होतो। तर बघा असा जाडसर आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर हा जो बटाटा, कांदा, लिंबू आणि जे पण साहित्य आहे ते सगळं आपल्याला कट करायचं आहे। बटाटा आपल्याला किसायचा आहे। तर बघा अशा प्रकारे कांदे जे आहेत ना ते कट करून घ्यायचे। तर बघा मी कांदे पण कट करून घेत आहे आणि लिंबू पण कट करून घेईल। आता सगळं ज्या पण वस्तू आहेत सगळ्या कट करून घ्यायच्या आपल्याला। तर बघा मी कांदा कट करून घेतला आणि जो बटाटा होता आपल्याला तो मी ना छोटी म्हणजे आपली जी किसणी असते ना बारीक बारीक साईडने तिच्याने किसून घेतले मस्त बारीक। लिंबूच्या पण आपल्याला 2 फोडी करून घ्यायच्या आहे। त्यानंतर जो कढीपत्ता आहे तो पण मी बारीक कट करून घेतलेला आहे। आणि आता बाकीचं साहित्य घेणार आहोत, जिरं, हळद, धना पावडर, मीठ, मोहरी, तेल आणि हिंग, हे पण आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे। तर कढईत तेल टाकून त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे जिरं। त्यानंतर आता आपण याच्यात टाकून घेणार आहोत जो लसूण घेतला आहे आपण, त्याला पण मी टेचून घेतलेला आहे छान जाडसर। तर त्याच्यात टाकला लसूण आणि त्यानंतर आता आपल्याला त्याच्यात टाकायचे कांदे। कांदे पण मस्त परतून घ्यायचे आहेत, छान असं मस्त लाल होईपर्यंत परतवायचे आहेत कांदे आपल्याला। कारण कसं कांद्याचं जे पूर्ण पाणी आहे ते पूर्ण आपल्याला परतून घ्यायचे, म्हणजे पाणी पूर्ण हे करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता आपण त्याच्यात टाकणार आहोत जो ठेचा आपण तयार केलेला आहे तो ठेचा टाकून घ्यायचा आहे। तर मी तो चमचा होता तो बदलून घेतला व उलटून घेतला, कारण त्या चमच्याने मला व्यवस्थित हलवता म्हणजे परतवता येत नव्हतं। तर त्यानंतर आता आपण जे मिरची वगैरे टाकली ती पण छान परतवायची आहे। आणि त्यानंतर आता आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये जो कढीपत्ता आपण कट करून घेतला होता तर तो कढीपत्ता पण टाकायचा आहे। आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत 2 चमचे डाळीचं पीठ। तर मी 2 चमचे डाळीचं पीठ टाकलं। त्या डाळीच्या पिठाला पण मस्त परतून घ्यायचं आहे, छान परतवायचं आहे, म्हणजे ते पूर्ण असं भाजले गेलं पाहिजे, कच्चं नको राहायला इतपत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे ते। आणि त्यानंतर आपण जो बटाटा किसून टाकला होता ना तो बटाटा टाकायचा आहे त्याच्यामध्ये। आणि तो बटाटा पण आहे ना मस्त असा परतवायचा आहे छानपैकी सुंदर, म्हणजे असं जो त्याचा बटाट्याचा जो कच्चापणा आहे ना तो नको लागायला, जास्त नाही परतवायचा आहे आपल्याला, थोडासाच परतवायचा आहे, असं पूर्ण पण शिजवायचा नाही आहे। आणि तर अशा प्रकारे आपल्याला हा जो बटाटा आहे तो पण परतवायचा आहे छान। आणि आता आपण याच्यात टाकणार आहोत काय म्हणता थोडीशी हळद। तर हळद टाकली मी, हळद पण छान परतून घ्यायची। त्यानंतर थोडंसं धना पावडर टाकायचं। तर इथं मी ना हिंग घेतलं होतं, तर हिंग टाकायचं विसरले मी, तर नाही टाकलं तर काही हरकत नाही, पण टाकलं तर छान लागतं। आणि त्यानंतर आता आपण जी मेथी घेतली होती ना ती मेथी कट करून ठेवलेली ती मेथी पण टाकून द्यायची आणि मस्तपैकी परतून घ्यायचं याला। जास्त वेळ काही परतवायची गरज नाही आहे, थोडाच वेळ परतवा। तर बघा आणि त्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि थोडासा लिंबू पण मस्त पिळायचा आणि छान त्याला एकजीव करून घ्यायचं, एकत्र करून घ्यायचं छानपैकी आणि मस्त परतून घ्यायचं। तर बघा आपला जो गोळा म्हणजे मिश्रणाचा जो गोळा आहे ना तो बघा पूर्ण शिजून गेलेला आहे, कारण तो कढईला जराही लटकत नाही आहे। आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यात टाकायची आहे मस्त एवढी मोठी कोथिंबीर पण छान परतून झाली। आणि आता आपण हे जे मिश्रण आहे ते एका पसरत ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि थोडंसं त्याला असं पसरून देणार आहोत, ज्यामुळे ते गार होऊन जाईल।
कारण गरम गरम जर आपण भरलं ना मग ते फुटेल आणि ते बाहेर निघेल, म्हणजे आपला जो पराठा आहे ना तो बरोबर नाही होणार. तर त्याच्यामुळे त्याला थोडं गार होऊ द्यायचं. ते गार होतं तोपर्यंत आपण इथं पीठ मळून घेणार आहोत. तर मी हे आपलं साधं गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यात थोडीशी हळद टाकली आणि चवीनुसार मीठ आणि त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आहे त्याच्यात आणि मस्त असा म्हणजे आपण जसं पोळ्यांना कशी भिजतो, पोळींना भिजतो त्याच्यापेक्षा थोडीशी सैल कणिक भिजायची आहे आपल्याला. तर मस्तपैकी अशी कणिक भिजून घ्यायची आहे. तर बघा मी कणिकेचा जो गोळा होता तो भिजवून घेतलेला आणि आता याला पण आपण 2-3 मिनटासाठी झाकून ठेवून देणार आहोत. तर आपले 2-3 मिनटं झालेत. आता आपण कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याच्यात आता आपल्याला थोडंसं तेल टाकून त्याला मस्त असं मसळून घ्यायचं आहे, मस्त असं मुलायम करून घ्यायचं आहे. तर तेल लावून मी थोडं मसळून घेतलं आणि आता आपल्याला छानपैकी पराठे करून घ्यायचे आहेत. तर पराठेसाठी बघा एक छोटासा गोळा तोडायचा. तर आपण एक चाळी पुरणाची पोळी करतो का तसं पण करायचं, पण काहींना कसं आहे नाही जमत एक चाळी, तर त्याच्यामुळे ज्यांना नाही जमत त्यांच्यासाठी मी अजून एक पद्धत सांगते. तर बघा छोटे छोटे 2 गोळे तोडायचे आणि अशा प्रकारे छोट्या छोट्या पाऱ्या लाटून घ्यायच्या आणि त्यानंतर बघा मी पराठे किती होणार आहे त्याचे मी आधीच गोळे करून घेतलेले, ज्यामुळे काय होतं ना की आपल्याला म्हणजे सारण जे असतं ना आपलं ते कमी जास्त होत नाही. तर अशा प्रकारे पारी लाटून त्याच्यावरती ते पसरून आणि एकामेकावर ठेवून ते सगळे आजूबाजूचे तोंड दाबून घ्यायचे आणि अशा प्रकारे आपल्याला जो पराठा आहे तो मस्त पॅक करून घ्यायचा आहे आणि छान प्रकारे लाटायचा आहे आणि आणि वरून मस्त असं थापून घ्यायचं आहे, म्हणजे आजूबाजूने पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे त्याला, ज्यामुळे कसं आहे आपलं जे सारण ते म्हणजे बाहेर निघायला नको, फुटायला नको. आणि याला जे आहे ना हलक्या हाताने वरच्या वरती लाटायचं आहे, असं जास्त जोर देऊन लाटायचं नाही. जसं आपण पोळीला लाटतो ना तशा प्रकारे नाही लाटायचं आहे आपल्याला, एकदम हलक्या हाताने लाटायचं आहे, हळूहळू हळूहळू लाटायचं आहे छानपैकी. आणि बघा अजिबात बाहेर वगैरे काही निघत नाही ते, आणि थोडंफार जरी निघालं तरी काही होत नाही त्याच्याने. तर त्यानंतर मी तवा ठेवलेलाच होता आधी आणि आता आपण त्याला टाकून घेणार आहोत आणि छानपैकी आपल्याला हे शेकायचं आहे. तर हा जो पराठा आहे ना खूप सुंदर लागतो. तुम्ही टमाटर सॉससोबत खा, तुम्ही दह्यासोबत खा, तुम्ही किंवा मग कोथिंबीर पुदिन्याची चटणी बनवा किंवा मग आपण इडलीसोबत जी चटणी बनवतो ना त्याच्यासोबतही खाऊ शकता. आणि असा जरी खाल्ला तरी काही हरकत नाही, खूप छान लागतो. तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा, म्हणजे इतका सुंदर लागतो की माझ्या मुलांनी म्हणजे त्यांना बनवला ना तर ते डालकेतसुद्धा म्हणजे मला फोटो काढूच तोपर्यंत पण त्यांना धीर नव्हता, इतकं त्यांना म्हणजे तो पराठा आवडला. आणि खूप सुंदर होतो, कारण कसं मेथीची भाजी लेकरं खात नाही त्याच्यामुळे मग त्यांना अशाने तर अशा पद्धतीने खाऊ घालायची, मग ते खातात बरोबर. तर अजून एक दुसरी पद्धत मी दाखवते. जसं आपण पुरणाची पोळी करतो बघा एक चाळी, तर अशा प्रकारे आपण मस्त छोटी वाटीचा आकार द्यायचा कणकेला आणि तो गोळा आतमध्ये ठेवून अशा प्रकारे तोंड बंद करून आपल्याला ते आतमधले ते जे सारण आहे ते मस्त असं पॅक करून घ्यायचं आहे आणि छानपैकी हलक्या हाताने असं दाबून मस्त चवडं असं हे करून मग त्याला लाटायचं आहे. तर बघा अशा प्रकारे पण आपण लाटू शकतो. तर हे जे आहे ना एक चाळी, हे थोडंसं कारण मागून ते थोडं ओपन होऊन जातं, पण त्याच्याने काही फरक पडत नाही, काहीच होत नाही. मस्त येतो पराठा, छान असा मस्त फुगतो, छान एकच नंबर होतो. आणि एक चाळी केल्यामुळे काय होतं ना की आपलं जे सारण आहे ते पूर्ण पराठ्याला पूर्ण म्हणजे काठापर्यंत काठोकाठ ते पोचतं, त्याच्यामुळे अजून छान लागतो. तर अशा प्रकारे आपल्याला हा जो पराठा आहे तो बनवायचा आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा, सगळे लहानपासून तर मोठेपर्यंत खातील, इतका सुंदर लागतो. आणि जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर कधी नवनवीन काही रेसिपीज हव्या असतील तर मला कमेंट करा. कारण कसं व्हिडिओ तुम्ही बघतात पण लाईक करत नाही, चॅनलला सबस्क्राईब करत नाही,
तर माझा व्हिडिओ जेवढा तुमच्याकडनं शेअर करता येईल तेवढा शेअर करा. बाकी कारण तुम्ही नाही सांभाळणार तर कोण सांभाळणार. तर अशा प्रकारे बघा आपला जो पराठा आहे किती भारी फुललेला आहे. तुम्ही एकच नंबर झालेला आहे पराठा. चवेला पण एकदम भन्नाट लागतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्ही एकदा जर केला ना हा पराठा तर तुम्ही परत परत करणार. म्हणजे आपला जो आलू पराठा आहे ना त्याच्यापेक्षा सुंदर लागतो. तुम्ही एकदा खरंच ट्राय करून बघा. आणि त्यानंतर बघा आता परत आपण एक पराठा म्हणजे शेवटचा जो पराठा आहे तो परत एकदा बघून घ्या. तर मी अशा प्रकारे परत एक वाटीचा आकार दिला आणि सगळं जे आपलं सारण आहे त्याचा गोळा तयार केला व अशा प्रकारे आपल्याला भरायचं आहे. आणि काही वेळेस कसं असतं ना की जे पीठ असतं ते जास्त होऊन जातं. तर मग तुम्ही मागचा जो गोळा आहे ना तो अशा प्रकारे कमी करू शकता. तर बघा अशा प्रकारे आपल्याला हा जो पराठा आहे तो मस्त छान असं व्यवस्थित दाबून हलक्या हाताने दाबून आणि छान त्याला हळूहळू हळूहळू लाटायचं आहे. तर असे आपले जे पराठे आहेत ना ते एकच नंबर होतात. तर तुम्ही नक्की ट्राय करा. ही रेसिपी जी आहे नवीन रेसिपी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा. कारण कसं असतं ना एकच गोष्ट खाऊन खाऊन पोरांना म्हणजे लेकरांना कंटाळा येतो. त्यांना काहीतरी नवीन पाहिजे असतं युनिक. त्यामुळे मग ते असं आपण आलटून पलटून जर कधी काही नवीन नवीन त्याच्यात इनोव्हेट करून जर कधी आपण त्यांना दिलं ना मग त्यांना चव वेगळी लागते. मग ते खातात आणि मग आपल्याला बी आपलं पण समाधान होतं आईचं की नाही यार माझ्या पोरांनी खाल्लं. त्याच्यामुळे मग करून बघा ट्राय. खूप छान होतो पराठा. तर बघा अशा प्रकारे आपले हे जे पराठे आहेत ते मस्त झालेले आहेत. कारण सकाळच्या वेळेला काय असतं ना डब्याची घाई असते म्हणून मला फटाफट 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 व्हिडिओ बनवायचा असतो आणि इकडं त्याची घाई असते. मम्मी मला पटकन दे उशीर होतो आहे. ती पण घाई सगळीच घाई होऊन जाते. त्याच्यामुळे काही वेळेस काही गोष्टी चुकत पण असतील तर ते पण थोडंसं समजून घ्या. कारण कसं आहे सुरुवातच आहे माझीवाली तर थोड्याफार चुका होतील मान्य मला. तर ओके माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.